सेम थिंग जेव्हा आपण माऊस वापरतो तेव्हा माऊस हातात पकडल्यानंतर बऱ्याचदा लोक माऊस सपोर्ट वापरत नाहीत, ज्याला रिस्ट सपोर्ट पण म्हणतात. तो रिस्ट सपोर्ट काय करतो तर रिस्टच्या खालती एक सिलिकॉनचं पॅड असतं किंवा एक साधं पॅड असतं ज्याच्यावरती आपली रिस्ट रेस्ट होते आणि मग आपल्याला माऊसची हालचाल करणं सोपं जातं. बऱ्याचदा हे नसल्यामुळे तुमच्या इथे एक वेगळ्या प्रकारचा अँगल क्रिएट होतो जो असा असतो आणि असा अँगल क्रिएट करून तुम्ही बराच वेळ जर काम केलं तर ह्या टेंडॉन्सना खूप जास्ती ताण पडून ते इथे इन्फ्लमेशन क्रिएट करतात. जर तुमचा हा सपोर्ट खूप खालती असेल किंवा कमी असेल किंवा तुम्ही हाताने अधांतरी कीजवरती प्रेशर देऊन कीज टाईप करत असाल तर तुमचा हात मनगटातनं पुढच्या बाजूला वागतो आणि तुम्ही असं बरेचदा काम करता, एस्पेशली लॅपटॉपवरती काम करताना, बिकॉज त्याच्या कीज आत असतात. सो ते काम करत असताना तुमचा हात आयदर असा असतो किंवा माऊसवरती काम करताना हात असा असतो. सो व्हॉट वी सजेस्ट इज तुमची रिस्ट ही न्यूट्रल पोझिशनमध्ये पाहिजे जेणेकरून तुम्हाला माऊस पकडणं, माऊसवरती काम करणं हे सोपं जातं.